माझ्या घरी किंवा मला नाही मिळालेले, माझ्या जनतेला, माझ्या गरीब लोकांना सर्वांना मिळालेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त माझ्या मतदारसंघातील सर्व आदिवासी बांधवांना त्यांच्या वाड्या वस्त्यांसाठी 18 कोटी रुपये, त्यांच्या रस्त्यांसाठी, नाल्यासाठी, मूलभूत सुविधांसाठी 18 कोटी रुपये दिले सन्माननीय. घरकुलचा विषय बोलले तर 4 वर्षात मला वीजयंतीसाठी आम्हाला 0 घरकुल होते, पण आता आम्ही या सरकारमध्ये आल्यानंतर मला पुसद तालुक्यासाठी 3996 घरकुलं मिळाले. आणि जर आताही कोणाला डाऊट असेल तर तुम्हाला मी सांगतो की हे सर्व कारण आहे. हे सर्व कारण घेऊन आपल्याला खाली जावं लागेल, प्रत्येक माणसापर्यंत जावं लागेल. आता राहिला प्रश्न आजच्या या मेळाव्याचा मेन उद्दिष्ट काय आहे. ते मेन उद्दिष्ट असं आहे की आपल्याला आता नुकतेच लोकसभा लवकरात लवकर लागणार आहे. या लोकसभेमध्ये जे नारा आपल्या देशासाठी दिलेला आहे की अबकी बार 400 पार, तर ते 400 पार होणार याच्यात काहीही शंका नाही. दुसरा विषय म्हणजे आता 2019 ची लोकसभा झाली आणि आता 2024 ची लागणार. एक आपल्या पक्षाकडे एक मागणी अशी राहील माझी की आम्ही कुठल्या एखादा मतदारसंघाचं नाही बोलत, पण महाराष्ट्रातील 48 पैकी एक तरी लोकसभेची सीट बंजारा समाजाला देण्यात यायला पाहिजे. आणि आपल्या मतदारसंघाचा जर विचार केला तर जे पक्ष ठरवेल त्याचं काम आम्ही यापूर्वी केलेलं आहे, आताही करणार आहे आणि पुढेही करत राहील. फक्त मला प्रश्न एवढाच आहे मदन भाऊ, आपण समोर बसलेल्या 4 पैकी आता कोणाचा प्रचार करायचा ते लवकर कळायला पाहिजे. मंडळी या ठिकाणी एकत्र झाली. आज अजितदादा पवार असतील या ठिकाणी आपल्या या महायुतीमध्ये सहभागी झाले. का अजितदादा आले? कारण प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांचं काम दादांनी बघितलं आणि या देशाचं राजकारण सुद्धा दादा बघतायत. आता मी असं म्हणेन की या राज्यामधले 3 त्रिमूर्ती जे आहेत, 3 मूर्ती म्हणजे आमचे शिंदे साहेब, त्यांना मी कर्ण म्हणते. कोणी गेला? बच्चू भाऊ गेले, किती कोटी पाहिजे? 100 देऊन टाकले. इकडे आठवले साहेबांना काही मागितला, देऊन टाकला. या पद्धतीने काम करणारे कर्ण, या उपाधीने मी त्यांना या ठिकाणी मान सन्मानित करते. असे आमचे शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री. आणि हे सरकार बनवण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते आमचे चाणक्य आहेत, देवेंद्रजी फडणवीस साहेब, की ज्यांनी सरकार बनवलं आणि या सरकारमध्ये भक्कम करणारे दादा, दबंग आमचे दादा आहेत. दादा की दादागिरी तो सब जगह. आणि त्याच्यामुळे आणि इंद्रनील भाऊ, तुमचं नाव या ठिकाणी पहिले पण घेतलं, तुम्ही नेतेच आहात राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे आणि निधीची कमी तर चाबीच तुमच्या जवळ दिली हो. त्या तिजोरीतून काय काय काढायचं ते काढून घ्या. परंतु मोदी साहेबांना आपल्याला या देशाचा परत प्राईम मिनिस्टर बनवायचं आहे. आणि सामाजिक विषय या ठिकाणी आपण मांडला. मी असा सामाजिक विषय काही बोलणार नाही, पण एक रात्र या ठिकाणी सांगू इच्छित. असं काही सांगण्याची मला या सभेमध्ये गरज नाही आहे किंवा मी बोलू पण नाही, पण जेव्हा विषय निघतो त्यावेळेला सांगा असं वाटतं की मेरी झांसी नाही दूंगी. मागणी जरूर करा सगळ्यांना, मागणी केलीच पाहिजे. कारण पुढचं आपली सीट असेल ती पक्कम करायची असेल, भक्कम करायची असेल, म्हणून मागणी करायची असेल. आणि म्हणून मदन भाऊ, मैं आपकी छोटे बहन हूँ और छोटी बहन को कभी भाई ये धागे का रिश्ता जो होता है ना, लोग बोलते हैं कि धागे का रिश्ता मोदी साहब ने निभाया. हाँ, मोदी साहब ने निभाया, लेकिन हमारे एक भाई हैं, हमने जिनके साथ में काम किया, मेरे धागे के ऊपर बोलते, मेरे भाई धागे के ऊपर मत बोलो, ये धागा बहुत पवित्र है और पवित्र धागे के साथ हमारे मदन भाऊ भी मेरे साथ खड़े. मेरे को कोई शंका नाही, मुझे मला काही शंका नाही, माझ्या मनात काही किंतु परंतु नाही. आणि संजय भाऊ, तुम्ही जर लोकसभा घेतली तर विधानसभा तुमची मी घेणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.